आज आपल्या समोर या पिंपरी चिंचवड परिसरातील फुले शाहू आंबेडकर विचारधारेतील ज्येष्ठ नेते, विचारवंत, मान्यवर, आयुष्यमान मुकुंदजी रणवीर साहेब यांनी आपलं आयुष्य या फुले आंबेडकर चळवळीसाठी अर्पण केलेलं आहे. त्यांच्या मते याप्रमाणे या महानगरपालिका साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती त्यांच्यातर्फे साजरी करतात. तसेच मान्यवर महाकवी, प्रबोधनकार डॉक्टर वामनदादा कर्डक यांची सुद्धा जयंती येत्या 15 ऑगस्ट रोजी येत आहे. ही जयंती महानगरपालिकेनं करावी अशी त्यांची इच्छा आहे व त्यांच्या सर्व टीमची इच्छा आहे. म्हणून त्यांनी दिनांक 11/5/2026 रोजी एक निवेदन महानगरपालिकेच्या आयुक्तांना दिलं. त्याचप्रमाणे आज सुद्धा 16/6/2026 रोजी एक स्मरणपत्र निवेदन आयुक्त साहेब, महापौर साहेब, स्थायी समितीचे सभापती बारणे साहेब यांना दिलं. तर त्यांचं मत काय आहे हे आपण जाणून घेऊया. जय भीम. मी मुकुंद रणदिवे आंबेडकर चळवळीमध्ये गेले 25-30 वर्ष मी काम करत आहे आणि या चळवळीत काम करत असताना महाकवी, साहित्य सम्राट वामनदादा कर्डक यांची येत्या 15 ऑगस्ट रोजी जयंती आहे. त्यानिमित्त आम्ही या जयंती मोठ्या प्रमाणात साजरी व्हावी या दृष्टीने आम्ही आज सर्व आरा चिंतन समाज संघटनेच्या वतीने आज महापौर, त्याचप्रमाणे स्थायी समिती अध्यक्ष बारणे साहेब, त्याचप्रमाणे महापालिकेचे आयुक्त सूर्यवंशी साहेब यांना स्मरणपत्र दिलेलं आहे. आम्ही गेल्या महिन्यात 11/5/2026 रोजी एक पहिल्यांदा निवेदन दिलं होतं. त्याचं स्मरणपत्र आज आम्ही त्यांना दिलेलं आहे आणि ते देत असताना त्यांचा पण वामनदादा कर्डक यांची जयंती झाली पाहिजे या दृष्टीने आम्हाला होकार आलेला आहे. त्याचप्रमाणे आम्ही जे सहाय्यक आयुक्त आहेत अण्णासाहेब बोदडे यांना पण आम्ही त्याचं कल्पना दिलेली, निवेदन दिलेले आहे आणि त्यांनी पण या गोष्टीचा विचार करू
या दृष्टीने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. मित्रांनो, वामनदादा कर्डक यांचं योगदान आंबेडकर चळवळीसाठी खूप मोठं आहे. कर्डकांनी 10,000 गीतं या आंबेडकर चळवळीसाठी लिहिलेली आहेत आणि ती जे आपले मोठे मोठे गायक आहेत सर्व लहान थोरापासून वामनदादा कर्डकांचं आपण गीत ऐकत आहे आणि त्याचं योगदान या आंबेडकर चळवळीला खूप मोठं आहे. अशा महान कवीचं, साहित्य सम्राटाचं आपण पण जयंती केली पाहिजे. या दृष्टीने आम्ही सर्व आरा संघटनेच्या वतीने आज त्यांना सर्व आम्ही आमच्या कार्यकर्त्याच्या सह्या घेऊन त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि या पुढील काळामध्ये मी आवाहन करतो की आपण सर्व पक्ष आणि संघटनेच्या वतीने सुद्धा महापालिकेला निवेदन देऊन येणाऱ्या 15 ऑगस्ट रोजी जयंती वामनदादा कर्डकांची जयंती कशी साजरी होईल हे आपण पाहिलं पाहिजे आणि त्याला पाठिंबा दिला पाहिजे. एवढं बोलतो आणि मी इथं थांबतो. जय भीम.